मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर इकडे बघू शकता श्री सत्यनारायण पूजा झालेली आहे आणि आता मी सुरुवात केलेली आहे किचनमध्ये. म्हणजे आज बनणार पुरणपोळीचा स्वयंपाक आणि पाहुण्यांना पण सांगितलेलं आहे. तर पाहुणे येणार, गावाकडून पण सगळेजण येणार आहेत. तर इकडं स्वयंपाक पण जास्त प्रमाणातच बनणार आहे. तर मी डाळ वगैरे सगळं अगोदरच कुकरला लावलेली होती पुरणासाठी आणि इकडं मी करत आहे आता भरड्याची तयारी. भरडा वगैरे मी रात्रीच दळून ठेवलेला आहे मिक्सरला. तर कोथिंबीर बारीक चिरून घेतली, लसूण सोलून ठेवलेलं होतं, फक्त वाटून घेतलेलं आहे. म्हणजे इकडं सगळी तयारी झाली ना, मग बनवायला जास्त वेळ लागणार नाही. तर भरडा घेतलेला आहे. आता भरड्यामध्ये मसाले टाकूया. तर लाल मिरची पावडर मसाला डब्यामध्ये संपलेली आहे, ते पण मी काढून घेतलं. म्हणजे छोट्या वाट्यात ना, त्यामुळे हे 2-3 दिवसाला एक वेळा मला काढावं लागतं मसाले. तर इकडं लाल मिरची पावडर काढून घेतली. भरड्यामध्ये सगळे मसाले टाकले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, थोडीशी लसणाची पेस्ट टाकलेली आहे. जे अद्रक लसणाची पेस्ट येते ना, ते पण टाकू शकता, पण आज मी तर फक्त लसणाची पेस्ट टाकली, कोथिंबीर टाकली आणि छान असं थिक हे भरडा मळून घेतला आणि याचे मुटके बनवलेले आहेत आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत. छान हे उकडून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आणि डाळ शिजली का नाही एक वेळा बघूया. तर इकडं पुरणासाठी डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये ना कट काढण्याचं ऑप्शन राहत नाही जेव्हा कुकरमध्ये डाळ शिजते. तर यासाठी थोडंसं कोमट पाणी मी टाकलेलं आहे आणि या डाळीला परत एक उकळी येऊ देऊ जे पाणी टाकलेलं आहे, कारण डाळ तर शिजलेली आहे, फक्त आपल्याला कट लागणार आहे डाळ आमटीसाठी. त्यासाठी मी ठेवलेलं आहे परत, जोपर्यंत की त्या पाण्याला उकळी येत आहे, म्हणजे डाळीमध्ये छान व्यवस्थित शिजत आहे, त्याचा घर पूर्ण उतरून येईल तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेतली. म्हणजे गूळ खिसून घेतलेला आहे. गूळ, थोडंसं साखर, थोडंसं दोन्ही टाकत असते मी, पुरण छान टेस्टी बनतं. आणि इकडं ह्या पाण्याला छान असं उकळी आलेली आहे, डाळ पण यामध्ये छान शिजली आहे. तर अगोदर मी कट काढून घेतला आमटीसाठी आणि परत ही डाळ मी गॅसवरती ठेवलेली आहे, म्हणजे जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं आटलं जाईल. जोपर्यंत की मी स्वयंपाकाची तयारी थोडीफार करत होते तोपर्यंत श्री सत्यनारायण कथा झालेली आहे. म्हणजे 5 अध्याय असतात, झालेत. मी ऐकत स्वयंपाक केला, कारण तर निवांत तिथं बसून मी जर ऐकत बसेन तर खूप लेट होणार होता. म्हणून दिनेशचे पप्पा बाबा दोघंजण बसलेले होते आणि मी स्वयंपाक करतच कथा ऐकलेली आहे आणि आता आरती करून घेतली. आरती झालेली आहे. आता ब्राह्मण देवताही जाण्याची गडबड करत आहेत, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी त्यांना पूजेसाठी जायचं आहे. तर त्यांच्या अगोदर पाय धुवून आम्ही पूजा वगैरे करू आणि प्रसाद देतो त्यांना. मग ते गेल्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक घ्यायला ते मी निवांत करणार आहे. तर यांना पण घाई गडबड खूप आहे दिनेशच्या पप्पांना, त्यांना पण गॅरेजला जायला लेट होत आहे. म्हणजे आज 1-1.5 तास घरीच होते ते. तसं तर दररोज बघत असता यांना खूप घाई असते, सकाळी गेल्यानंतर रात्रीच घरी येणार, पण आज आरामात 1-1.5 तास घरीच होते. श्री सत्यनारायण पूजा, मांडणी, अभिषेक, पूजा हे सगळं झालं आणि निवांत बसून श्री सत्यनारायणची कथा पण ऐकलेली आहे. त्यामध्ये भरपूर वेळ गेला. तर आता हे सगळेजण जाण्याची गडबड करत आहेत. तर अगोदर ब्राह्मण देवताचे पाय धुवून आम्ही पूजन वगैरे केलेलं आहे आणि अगोदर त्यांना प्रसाद दिला, परत आम्हीही प्रसाद घेतलेला आहे आणि सगळ्यांचे पाया पडले, म्हणजे यांचे, बाबांचे, सगळ्यांच्या पाया पडलेले. आता हे सगळेजण जाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर मी पोहे बनवत आहे. तसं तर दिनेश पप्पा म्हणत होते की पोहे वगैरे माझ्यासाठी बनवू नको, म्हणजे आता वीर सवाशीन जेवण केल्यानंतरच मी काहीतरी खाईन, तोपर्यंत काही नको, फक्त चहा बनव माझ्यासाठी. आणि एक वेळा चहा मी बनवलेला होता सगळ्यांसाठी. तर इकडं जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी आणि बाबांसाठी पोहे बनत आहे. तर इकडे सगळी तयारी मी अगोदरच करून घेतलेली आहे. पोहे पण भिजवून घेतले, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि इकडे फोडणी तयार झालेली आहे. भिजवलेले पोहे टाकले, छान परतून घेतलेलं आहे आणि अगोदर मी टिफिन भरते आणि बाबांना पण खायला देते, कारण एक वेळा बाबा बाहेर गेले की मला लवकर येत नाहीत आणि मी माझ्या कामामध्ये राहते, कारण आज खूप घाई आहे, कमी वेळात सगळं मला आवरायचं आहे. तसं तर खूप लेट झाला, पूजा वगैरे करण्यामध्येच मला लेट झालेला आहे, पण छान वाटत आहे. म्हणजे मनाला एक वेगळी शांतता, प्रसन्नता आहे. म्हणजे कितीही कामाची घाई असो, पूजा वगैरे झाली ना घरामध्ये, खरंच खूप छान वाटतं. म्हणजे जे हे आपलं म्हणजे थकवा वगैरे आलेला आहे किंवा अशांती असते ना जे मनामध्ये, ती सगळी दूर होते आणि छान वाटतं. तर इकडे टिफिनही भरून दिलेला आहे आणि बाबांना पण पोहे खायला दिलेले. त्यांची मशीन चार्जिंगला लावली, म्हणजे रात्री कशी लावली काय माहिती, मी बघितलेलं नाही, ते चार्जिंगच झालेली. तर इकडं मशीन चार्जिंगला लावलेली आहे. म्हटलं बाबांना नंतर आल्यानंतर घेऊन जावा. आणि तोपर्यंत इकडं डाळ पण अगोदर शिजलेलं आहे, पण यामध्ये फक्त गूळ आणि साखर टाकायचं राहिलेलं होतं, पण अगोदर मी आरती करून घेतली आणि आता निवांत पुरण बनवून घेते. तर गूळ अगोदरच खिसून ठेवले, आता गूळ आणि साखर टाकली, पुरण मी छान शिजवून घेतलं. 1 चमचा विलायची पावडर, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे चव छान येते. पुरण तिकडं शिजत आहे, म्हणजे कमी गॅसवरती 1 सलग चमचा फिरवत ते पुरण शिजवून घ्यायचं छान थिक होईपर्यंत. आणि पुरण असं शिजलं ना, चव पण खूप छान येते पुरणाला. आणि संग मी इकडं कांदा पण उभा चिरून घेतलेला आहे आणि ते भरडा पण उकडून ठेवलेला होता, ते पण मी फोडून घेतलेलं आहे. मिक्सरला जर आपण हे फिरवलं तरी पण चालतं, पण आता मी मिक्सर वगैरे लावलेले हातानंच ते फोडून घेतं, कारण लाईटच आली नाही आज.
आणि इकडं आता कढई ठेवलेली आहे. कढई ही जी सकाळी मी प्रसाद बनवला होता ना श्री सत्यनारायणचा, तीच कढई मी घेतलेली आहे. आणि ही कढई ना नॉनस्टिक आहे, त्यामुळे काही चिटकायची भीती नाही आहे. म्हणून याच कढईमध्ये मी भरडा बनवलेला आहे. तर इकडं फोडणी तयार केली आणि भरडा टाकून मी मिक्स करून घेतला. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. मस्त असा भरडा बनवून तयार झालेला आहे. आता भज्यासाठी बेटर बनवते. त्यासाठी मी इकडं बेसन घेतलेलं आहे 2 ते 3 वाटी आणि यामध्ये 1 चमचा ओवा हातानं घासून टाकला, 1 चमचा जिरं हातानं घासून टाकलं म्हणजे फ्लेवर छान येतो. आता टाकूया हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि खूप सारा कांदा, कोथिंबीर हे सगळं टाकून हे बेटर बनवून ठेवू. आणि भजे काय आणखीन मी बनवणार नाही. अगोदर आमटी बनणार, पंचामृत बनणार आणि निवांत भजे बनवणार आहे. पण बेटर मी अगोदर बनवून ठेवते. आणि तसं तर किचनमध्ये खूप जास्त पसारा झालेला आहे. तर आता जोपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनणार नाही तोपर्यंत पसारा तरी होणारच आहे. तर इकडं सगळं हे मिक्स केलं मी छान आणि थोडंसं पाणी टाकून हे बेटर बनवून घेतलेलं आहे. बेटर बनवून झाकून ठेवलं. पापडे हे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे इथंच ठेवलेले, वरती ठेवलेले म्हणजे काढून द्यायला कोण ना. जेव्हा दीपक दिनेश घरी असायचे तेव्हा मी सगळं वरती ठेवायचे आणि त्यांना सांगायचं की तिथं त्या डब्यात ते आहे, त्या डब्यात ते आहे, ते काढून दे. आणि ते स्टँड घेऊन काढून पण द्यायचे. पण आता काढण्यासाठी पण कोणी नाही आहे आणि तितका वेळ पण नसतो, म्हणून मी इथंच खाली ठेवलेलं आहे सगळं, म्हणजे जास्त उलाढाला नको. तर इकडं पुरण पण बनवून तयार झाले. तर अगोदर पुरण पात्रातून काढलेलं आहे. म्हणजे जेव्हाही घरामध्ये अशी कामं असतात ना, म्हणजे पाहुणे वगैरे येणार आहेत, पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो, त्यावेळेस मला दीपक दिनीची खूप आठवण येते. म्हणजे एकतर त्यांना सोडून आपण हे सगळं बनवून खात आहोत, मन लागत नाही आणि सगळ्या कामात त्यांची मदत भेटायची. मी जसं पुरण बनवायचे ना, तर दीपक किंवा दिनेश दोघंजण ते पुरण पात्रातनं काढायचे आणि बाकीची जी भाजी तयारी असायची ती सगळं करून द्यायचे. तसं तर हे करत मी दिनेशलाच बोलत होते. दिनेश म्हणत होता, मम्मी फ्रीजमधून मिरच्या काढून ठेव, कोथिंबीर काढून ठेव, येऊन मी सगळं चिरून तुला सगळी तयारी करून देऊन जातो. म्हणजे केव्हापासून त्याचं बोलणं सुरू होतं. तर इकडे बघू शकता भरडा बनलेला आहे. आता मी पंचामृत करत आहे. त्यासाठी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं तेल टाकून ह्या मिरच्या छान सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. आणि इकडे चिंच मी खूप जास्त शिजवून घेतलेली, म्हणजे हिरवी चिंच आहे ही. आता ही चिंच कोळून घेऊ, म्हणजे यामध्ये ना खूप आंबटपणा असतो. तर यामधलं थोडंसं मी हे जे पणं काढलेले ते आमटीसाठी आणि थोडंसं पंचामृतसाठी घेणार आहे. तसं तर कोशिंबीर किंवा भाजी वगैरे बनवली जाते, पण मी आज पंचामृत आणि भरडा हे 2च वस्तू ठेवलेल्या आहेत. कारण आता भाजी वगैरे हे ते जास्त बनवेल तर खपणार पण नाही, कारण आमटी, पंचामृत, भरडा हे सगळं असतंच ना, म्हणून मी फक्त पंचामृत बनवत आहे. तर मिरच्या छान भाजून घेतल्या, चिंचेचं पणं काढून घेतलं आणि हीच कढई ठेवलेली आहे. म्हणजे याच कढईवर आज खूप लोड आला, म्हणजे सगळे यामध्येच बनवत आहे सकाळपासून. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेले, थोडासा कढीपत्ता आणि जी मिरच्या भाजून ठेवलेल्या होत्या ते टाकून फोडणीमध्ये मी थोडा वेळ परतून घेतलं. नंतर चिंचेचं जे पाणी काढून ठेवलेलं होतं, चिंचेचे पणं, त्यामधलं अर्धं टाकलेलं आहे आणि खूप सारं शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं. यामध्ये थोडंसं बेसन भाजून टाकलं तरी पण पंचामृत खूप छान बनतं, पण मी बेसन वगैरे घेतले, फक्त शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. आणि इकडं मस्त असं पंचामृत बनून तयार झालेलं आहे. पंचामृत बनलं. आता कणिक मळून घेऊया. भात पण बनत ठेवलेला आहे मी इकडं. म्हणजे टाईम सांगितलं तर सकाळचे 11, 11:30 वाजलेत. खूप लेट झाला, म्हणजे पूजा वगैरे करायचं मला लेट झालेला होता. तर आता पटकन मी स्वयंपाक करून घेते. म्हणजे स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही, एक झालं की आपण कंटिन्यू करत असतो ना, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. कारण नियोजन तर आपण अगोदरच करून ठेवलेला असतो. आता वेगळं विचार करायची गरज नाही की काय करायचं आहे. त्यामुळे नियोजन खूप गरजेचं आहे. नियोजन झालं ना, सगळी कामं आपली वेळेत आणि सुरळीत होतात, म्हणजे जास्त टेन्शन येत नाही. तर इकडे हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत. पंचामृत पण बनलं आणि थोडंसं खोबर मी भाजून घेतलेलं आहे आमटीसाठी. म्हणजे तसंच घेतलं तरी पण चालतं, पण मी थोडंसं इथं तव्यावरती टाकून थोडंसं गरम करून घेतलेलं. म्हणजे या खोबऱ्याला खूप जास्त भाजायचं नाही, सुकं खोबरं खूप लवकर जळायला लागतो. त्यामुळे थोडंसं गरम करून घेतलं. हलकासा कलर चेंज झाला की मी तव्यावरून काढून घेतलेला आहे आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. यानं आमटी खूप छान टेस्टी बनते, म्हणजे आमटीचा हा खास मसाला आहे. तर इकडे मिक्सरला एकदम बारीक मी वाटून घेतलेला आहे. आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या पण मी भाजलेल्या होत्या, हे पण मी वाटून घेते. म्हणजे आता मिक्सर लावलेलंच आहे, तर म्हणजे सगळंच वाटून घ्यावं. लाईट पण आलेली आहे आता. तर इकडे हिरवी मिरची वाटून घेतली, खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि जे हे पसारा आहे ते एक मी काढते. जसं त्याचं काम संपलं तसं एक काढून मी जागेवर ठेवून देत आहे, कारण किचनवरती खूप स्पेस धरतात हे सगळ्या वस्तू. आणि तसंच तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनत असताना ना खूप पसारा होतो किचनवरती, संग काढत जायचं, म्हणजे तितका पसारा होणार नाही. तर आता सगळं बनलेलं आहे, फक्त आमटी बनवायची राहिलेली आहे मला. कणिक पण मळून ठेवलं, भात पण बनलेला आहे. तर इथे जी डाळीचं कट काढले त्यामध्ये मी मसाले टाकून घेतलेले आहेत आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईत तेल घेतलं 2 चमचे, मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता आणि जे खोबर वाटून ठेवलेलं होतं ते टाकलं, परतून घेतलेलं आहे. मसाला छान बनल्यानंतर यामध्ये डाळीतलं कट काढलेलं होतं त्यामध्ये मी मसाले अगोदरच टाकून घेतलेले होते. म्हणजे कटामध्ये मसाले टाकले ना मसाले करपणार नाहीत. आपण डायरेक्ट फोडणीमध्ये मसाले टाकले ना
करपायची भीती असते, त्यामुळे मी कटामध्ये टाकलं आणि ती कट मी फोडणीमध्ये टाकलेलं आहे. नंतर जी चिंचेचं पन्हं काढून ठेवलं होतं ते टाकलेले, गरम पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं पुरण पण टाकलं चवीपुरतं मीठ, थोडासा गरम मसाला. एकदम मस्त अशी आमटी बनून तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. तर स्वयंपाक आता बनलेलाच आहे, फक्त राहिलेले पुरणपोळ्या बनवणं आणि भजी आणि पापड इतकं राहिलेलं आहे. पण त्या अगोदर मी इकडं सासूबाईंची पूजा करून घेते. म्हणजे नव्याला नवीन साडी आणतो आणि सासूबाईचं पूजन केलं जातं अशा प्रकारे. तर इकडे ही साडी मी आणलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की साडी आणायला आम्ही गेलेलो होतो, पण मी काही खोलून दाखवलेली नाही आहे. तर ही साडी आणलेली आहे मी, साधी सिंपल स्टोनची साडी मी आणलेली आहे. तर सासूबाईंना अगोदर मी साडी नेसवली, फोटो ठेवलेला आहे आणि ओटी पण भरली. म्हणजे ब्लाऊज पीस, दस्ती, टोपी, तांदूळ, सुपारी, ओटी भरलेली आहे आणि फुलाचा हार अगोदरच आणून ठेवलेला होता यांनी. तर फुलाचा हार वाहिलेला आहे, पाठ ठेवलं, रांगोळी काढलेली आहे, आरतीचं ताट, समया सगळ्या मी प्रज्वलित करून घेतलेले आहेत, पूजन करून घेतलेलं आहे. आता भजे तळून घेऊया. वेळ खूप कमी राहिलेला आहे, फक्त 15 ते 20 मिनटामध्ये सगळेजण येतील आता. तर जे ही भांडे जमलेत आता काही घासायला मी घेतलेले नाही, कारण लेट होणार होता भांडे घासण्यामध्ये, म्हणून सगळे मी टोपलं भरून ठेवलं, कारण पात्रामध्येच आता जेवायला वाढायचं आहे मला, त्यामुळे जास्त भांडे काही लागणार नव्हते. म्हणून म्हणलं असू दे, म्हणून निवांत सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर भांडे घासायला घेऊ. तसं तर मदतीला पण कोणी आलं नाही, तसं मी पूजाला ये म्हणलेलं होतं, पण तिचा गोंधळ वेगळा चालू आहे, ती पण आलेली नाही आहे. तर असू दे म्हणलं. तर इकडं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तेल गरम झालेलं आहे छान. तर यामध्ये अगोदर एक पापड टाकून बघितलं मी आणि नंतर बाकीचे सगळे टाकून मी तळून घेते आणि संग भजी पण तळून घेते. कणिक मळून घ्यायची आहे आणखीन, म्हणजे एक वेळा मळून ठेवलं की पुरणपोळीसाठी कणिक कशी असली पाहिजे, एकदम सॉफ्ट. तर ती कणिक छान अशी जसं पुरण आहे तशी मळून घ्यायची आहे. तर इकडं पापडं तळत भजी तळत मी ते कणिक पण मळून घेते. म्हणजे अगोदर नैवेद्य बनवते मी, देवाला नैवेद्य दाखवते, श्री सत्यनारायणला नैवेद्य दाखवते, गाईसाठी काढून ठेवते आणि इकडं आईसाठी पुरणपोळीची ताट जी आहे ना ती तयार करायची आहे मला. परत वीर सवाशीण आल्यानंतर त्यांचे पाय धुणं आणि पूजा वगैरे करणं, जेवायला वाढणं तेव्हा काही होणार नाही. तर ते येण्या अगोदर मी सगळी छोटी मोठी कामं आवरून घेते. जी कामं छोटी असतात ना त्यामध्येच भरपूर वेळ जातो, ती कामं खूप इम्पॉर्टंट असतात. तर ती अगोदर मी करून घेते पाहुणे येण्या अगोदर. आणि बाहेर मला बकेट भरून ठेवायचं आल्यानंतर पाय धुवायला पाणी देण्यासाठी, आणि टी टेबलवरती एक मग भरून ग्लास वगैरे ठेवते, म्हणजे आल्यानंतर पटकन पाणी देता येईल. सोप काढून ठेवते. म्हणजे ही सगळी कामं अगोदर मी आवरून घेते. आणि जेव्हा मी वॉइस ओव्हर देत आहे ना त्यावेळेस माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे आवाज पण तितका व्यवस्थित तुम्हाला येत नसेल, कारण ही जी धावपळ मी केली ना 3-4 दिवस झालं, त्यामुळे तब्येत एकदमच माझी बिघडलेली, एकदम अशक्तपणा, कमजोरी असं झालेलं आहे. कारण पुण्याला गेल्यापासून नुसती धावपळ सुरू आहे माझी, त्यामुळे असं झालेलं आहे. तर असं व्हिडिओ पण तुम्हाला थोडेसे लेटच येत आहेत. तर इकडं भजी तळून झालेलं आहे, कणिक पण मी छान मळून घेतली, थोडंसं तेल लावून घेतलं आणि थोडंसं पीठ ठेवलेलं आहे चपाती बनवण्यासाठी. तर इकडं आता अगोदर मी नैवेद्य बनवून घेते आणि तोपर्यंत पाहुणे पण येतील. तर पुढची तयारी मी कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा, कारण आता ही व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 3 भागात डिवाईड झालेले. एक व्हिडिओ अगोदर आलेला आहे तुम्हाला श्री सत्यनारायण पूजेचा, आणि आता आणखीन एक व्हिडिओ येईल, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजेल सगळी व्हिडिओ बघितल्यानंतर. तर नेक्स्ट व्हिडिओही जरूर बघा, आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात. तर बाहेर बकेट भरून ठेवलेला आहे मी पाय धुण्यासाठी, आणि इकडं जग भरून मी टी टेबलवरती जग आणि ग्लास ठेवलेले, टावेल ठेवलेला आहे, म्हणजे पाहुणे आल्यानंतर शोधाशोध नको, सगळं मी अगोदरच काढून